लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष काही लाभार्थी आढळून आलेले आहेत, काही कारवाई होणार? हो का, मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशी सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघा. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार? ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबण्याची देखील शक्यता आहे, त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे. महिना संपायला अवघे या ठिकाणी 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत, तरी देखील अजून कुठलीही घोषणा झालेली नाही. शेवटच्या या ठिकाणी 5 ते 4 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत, तरी देखील लाडक्या बहिणींचे ऑगस्टचे 1500 रुपये कधी भेटणार याच्याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्याची माहिती आपण पाहणार आहोत. फक्त पैसे जे आहेत पाठवलेत असं सांगण्यात येत आहे, मात्र अजून देखील फिक्स तारीख करण्यात आलेली नाही. मग ऑगस्टच्या या 3 ते 4 दिवसात पैसे भेटतील की या ठिकाणी पुढे पैसे जाणार पुढच्या महिन्यामध्ये, त्याची संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या आता ह्या 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल. तुम्ही वाट पाहताय की नाही? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार? ऑगस्ट महिना संपायला अवघे या ठिकाणी 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील लांबणीवरती जाण्याची त्यामुळे आता शक्यता नाकारता येत नाही. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत. बघा, आता लाडकीचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो, जो की तुमचा हा 14वा हप्ता आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला आताच रक्षाबंधनाच्या पूर्वी या ठिकाणी 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता दिला गेलेला आहे. बघा, सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स देखील करणं गरजेचं आहे, कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहतात, मात्र पैसे त्या महिन्यामध्ये आता जमा होताना दिसत नाहीत. प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे आता लेट होताना दिसत आहेत. जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता मेमध्ये भेटला, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जूनमध्ये भेटला आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये भेटलेला आहे आणि या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला आता सध्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला होता. तर प्रत्येक जवळपास या ठिकाणी 4 ते 5 महिने झालेले आहेत की हे हप्ते सलगपणे लेट होताना दिसत आहेत. तर याच्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स केल्यास अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही. एक तारीख कुठलीही फिक्स करा, महिन्याच्या मध्ये फिक्स करा किंवा त्या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटेल अशी तारीख जरी फिक्स केली तरी लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? एक तारीख फिक्स करायला पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा सर्वांनी, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा हा 14वा हप्ता आहे, त्याची तुम्ही वाट पाहतायत. मग हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात? लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र कदाचित गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये लाडकीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. हा हप्ता कदाचित लांबणीवरती देखील जाऊ शकतो. गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवरती जातोय. जसं की मी तुम्हाला वरती सांगितलं की 4-5 महिने झाले सलगपणे हे हप्ते लांबणीवरती जात आहेत. त्यामुळे या महिन्यात गणेशोत्सवात किंवा पुढच्या महिन्यात पैसे येणार आहेत का असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत नाही. बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित तुम्हाला दिला जाऊ शकतो का? लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता देखील असू शकते. जर हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जर हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाणार असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र पैसे येणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे. जर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रित आले तर महिलांना 3000 रुपये देखील मग भेटू शकतात. तर बघा, ह्या महिन्याच्या आता ह्या शेवटच्या तारखेपर्यंत जर पैसे नाहीत भेटले तर तुमचा हप्ता पुढच्या सप्टेंबर
सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी जाऊ शकतो. जर सप्टेंबर महिन्यामध्ये हे पैसे गेले तर सप्टेंबरचे 1500 रुपये आणि ऑगस्टचे 1500 असे मिळून तुम्हाला 3000 रुपये देखील भेटू शकतात. तशी देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तर ही देखील शक्यता आहे. एक तर तुम्हाला या महिन्यामध्ये जर पैसे नाही भेटले तर पुढच्या महिन्यात मग पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे 14व्या हप्त्याचे म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे मात्र मग भेटू शकतात. मग अपात्र लाडक्या बहिणींवरती कारवाई देखील केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेतून 26 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. त्यातून ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यांच्यावर कारवाई देखील केली जाण्याची शक्यता आहे. या महिलांची जिल्ह्यानुसार पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी देखील करणार आहेत. तर बघा आता लाडकी बहीण योजनेतील 26 लाख लाभार्थ्यांची छाननी होणार आहे. पात्र अपात्र ठरवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेले सुमारे 26 लाख लाभार्थ्यांची पात्रता संशयाखाली असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाने या संदर्भातील प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर महिला आणि बालविकास विभागाने ही यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी सुपूर्द केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी थेट तुमच्या घरोघरी जाऊन व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसारचा जो डेटा आहे तो या ठिकाणी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलेला आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विटरवरती ट्विट करून पोस्टद्वारे माहिती दिलेली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक बळकटी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली. मात्र सुरुवातीच्या तपासणीत असे दिसून आले की या योजनेत नोंद झालेल्या अनेक लाभार्थी हे निकषानुसार पात्र नाहीत. यामुळे महिला व बालविकास विभागाने सर्व जिल्ह्यातील प्रशासनाला संबंधित लाभार्थ्यांची यादी सुपूर्द केलेली आहे. ही छाननी प्रक्रिया प्रत्यक्षात या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन करून केली जाणार आहे. म्हणजे डायरेक्टली घरोघरी जाऊन याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी लाभार्थ्यांची माहिती तपासित असून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांचा अंतिम निर्णय क्षेत्रीय स्तरावरती होणार आहे. या प्रक्रियेनंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांबाबत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई केली जाईल. त्याचबरोबर पात्र महिलांना मात्र योजनेचा लाभ पूर्ववतपणे मिळत राहील असे अधिकृत सूत्रांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. बघा स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून काय माहिती दिली त्याबद्दल ती देखील माहिती आपण बघणार आहोत. या संदर्भात या ठिकाणी पुढील कार्यवाही जी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केली जाणार आहे. योजनेचा लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा या छाननीमागील उद्देश असणार आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी ही तपासणी करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेतून राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते. मात्र योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आता प्रशासन आणि शासन दोघांसमोर देखील आव्हानं उभी राहिलेली आहेत. तर बघा स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी काय ट्विट करून माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला आणि बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार ही लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावरती सुरू आहे. छाननीअंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढे पूर्ववत सुरू राहणार आहे. तर बघा जे पात्र ठरतील त्यांचा लाभ पूर्ववत पुढे सुरू राहणार आहे. त्यांचा लाभ बंद होणार नाही. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. पडताळणीबद्दलची माहिती पाहिलेली आहे. याबद्दल अजून जसे नवीन अपडेट येत राहतील तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी. धन्यवाद.